न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। थकबाकीदार शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा खाते उतारा कोरा करावा। त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्ज वसुली बंद करावी याबाबतचे निवेदन आज नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप सिंग चव्हाण यांना देण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीची कर्ज वसुली थांबवण्यासाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे थकलेले कर्ज माफ करून सातबारा उतारा कोरा करावा याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 1 जून 2023 पासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, उपोषण, अज्ञात्याग आंदोलन, अनेक वेळा मोर्चे काढून शासनास वेळोवेळी निवेदन देखील दिले, तरी देखील जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली करीतच आहे। ती तात्काळ थांबवून शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य प्रशासन यांना निवेदन दिले। याप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, गंगाधर खंडेराव निखाडे, ओझरखेड सरपंच प्रशांत अप्पाकड, पाटील कैलास बोरसे, धोंडीराम खविल, दिलीप पाटील, करण गायकर, राजू देसले, आमदार रामदास चारोस्कर तसेच दिंडोरी येथील 50 ते 60 शेतकरी उपस्थित होते। आज या ठिकाणी आम्ही सर्व जिल्हा बँकेच्या प्रशासकांना भेटण्यासाठी माजी आमदार दिंडोरी तालुक्याचे माजी आमदार रामदासजी चारोस्कर साहेब, त्यानंतर आमचे सगळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, त्यानंतर आमच्या सगळे शेतकरी बांधव सगळे मोठ्या उपस्थितीत आलो होतो आणि त्यांना मी हेच निवेदन दिलं की आम्हाला तुम्ही आता इथून मागे खूप आश्वासन दिले, एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। यानंतर फक्त आम्हाला आमचा सातबारा करावा एवढीच त्यांच्याकडे विनंती करण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी आणि पदाधिकारी आलेलो आहोत आणि इथून पुढे जी जुलमी वसुली चालू केली ती तात्काळ बंद करू आणि शासनाला आमचा निर्णय पाठवावा व त्यावर तातडीने कारवाई करून हे सगळं थांबवून शेतकऱ्याचा सर्व सातबारा कोरा करावा हीच विनंती करण्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे। काही या नाशिक जिल्ह्यामध्ये सक्तीची कर्ज वसुली शेतकऱ्यांची चालली आहे ती कुठेतरी थांबवावी आणि या ठिकाणी काही बोजे लावून या ठिकाणी शेतकऱ्यांची काही पिळवणूक केली जाते आहे। त्या संदर्भात या ठिकाणी आमच्या दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर, बाजार समितीचे सभापती प्रशांत निकड आणि इतरही सर्व शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक जाईल। या ठिकाणी चव्हाण साहेबांवर आम्ही सकारात्मक चर्चा करून त्या ठिकाणी ज्या काही आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या त्यांच्या सगळ्यांसमोर मांडल्या। त्याच्यातून आम्हाला कुठेतरी एक अशी भूमिका आहे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, त्या शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबवून त्यांचं संपूर्ण सरसकट व्याजासह कर्ज माफ करावं ही त्या ठिकाणी आमची प्रामुख्याने भूमिका आहे। या सर्वांमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी ठरलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जिल्हा बँक प्रशासकांना भेटलं। नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं सक्तीची कर्ज वसुली चालू, जे शेतकरी कर्जवसुलीमध्ये अपयशी ठरतात, कर्ज परतफेड करू शकत नाही, अशा शेतकऱ्यांच्या उतार्यावरचे नावं हटवून त्या ठिकाणी बँक आपले नावं लावत आहे। या विरोधामध्ये आज प्रशासकांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेअंतिम या ठिकाणी त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। निवेदनात आमची स्पष्ट भूमिका आहे की जे मोठे कर्ज घेतलेले लोक आहेत त्यांना सूट दिली जाते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कर्ज वसुली केली जाते, ही दुटप्पी भूमिका यापुढे बँकेकडून चालणार नाही। आम्ही सर्व शेतकरी जी मूळ मुद्दल रक्कम घेतलेली आहे ती OTS प्रमाणे हप्त्याच्या माध्यमातून सरसकट भरायला तयार आहोत। शासनाने ती आमची मागणी मान्य करावी आणि शेतकऱ्याला जगण्यासाठी या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन बँकसुद्धा वाचेल आणि शेतकरी कर्जाच्या जाचातून मुक्त होईल, ही भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली। येत्या 8 दिवसात पुन्हा एकदा प्रशासकांना सांगितलं का तुम्ही या ठिकाणी एक कमिटी नेमा, तर शेतकऱ्यांची एक कमिटी या ठिकाणी नेमतोय। त्या कमिटी आणि प्रशासक दोघं चर्चा करतील, ते केंद्र सरकारशी असेल, नाफेडशी असेल, याच्या सगळ्यांशी बोलून याच्यामध्ये 100% मार्ग काढून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं आश्वासन प्रशासकांनी दिल्यामुळं आज फक्त निवेदन दिलंय। जर याच्यावर कारवाई झाली तर उद्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातले सर्व शेतकरी एकत्र येऊन ह्या बँकेला ताळा लावून टाकतील, असा इशारा आम्ही त्या ठिकाणी त्यांना दिला।